तर नमस्कार मित्र, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलवर, याचं नाव आहे स्वाद आपुलकीचा। आज आपण जी डिश पाहणार आहोत ती म्हणजे पिठलं आणि भाकरी। आपण इथे एका डब्यामध्ये घेतलेलं आहे बेसनाचं पीठ, तुमच्या फॅमिलीमध्ये किती मेंबर्स आहेत त्यानुसार। त्यानंतर खूप सारा कांदा चिरून घेतलेला आहे, लसूण घेतलेले आहे किमान 6 ते 7 पाकळ्या, कढीपत्ता, कोथिंबीर आणि आलं लसणाची पेस्ट करण्यासाठी आपण घेतली आहे लसूण, आलं, 2 मिरच्या आणि या कोथिंबीरच्या दांड्या आहेत त्या एक्स्ट्रा उरलेल्या होत्या, त्या आपण या मिक्सर मध्ये ग्राइंड करून आलं लसणाची जाडी मोठी अशी पेस्ट करून घ्यायची। आणि ही जी सामग्री आहे ती आपली पिठलं बनवण्यासाठीची आहे। जी भाकरी बनवण्यासाठी सामग्री लागणार आहे ना, ती आपण थोड्या वेळाने दाखवू। सर्वप्रथम आपण गॅसवरती एक लंगडा टोप ठेवलेला आहे आणि त्यामध्ये आपण ऍड करत आहोत बेसन। आणि हा जो बेसन आहे ना, तो आपल्याला 2-3 मिनिटं अशा प्रकारे गरम करून घ्यायचा आहे, जेणेकरून यामध्ये जो मॉइश्चर असेल तो निघून जाईल। आणि हे सर्व करताना आपल्याला गॅसची फ्लेम आहे ना ती स्लो ठेवायची, अन्यथा जे पीठ आहे ते करपून जाईल। तसेच आपल्याला हा जो चम्मच आहे तो सतत मारत राहायचा आहे। तर आता आपल्याला काय करायचं आहे, एका टोपामध्ये 2 ते 3 चम्मच तेल टाकायचं आहे आणि फोडणीसाठी त्यामध्ये आपल्याला कांदा चिरला होता तो टाकून घ्यायचा आहे। त्यामध्ये टाकायची राई, जिराही टाकून घ्यायचा आहे। आता जे आपण लसणी ठेवल्या होत्या त्यासोबत चेचून टाकायचे आहे, हिंग देखील टाकून घ्यायचं आहे। त्यामध्ये आपण टाकूया कढीपत्ता। या एसेन्शियल गोष्टी टाकल्यानंतर आपल्याला कांदा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तो परतून घ्यायचा आहे। त्यात आपण आता काय करूया की आपली जी आला लसणाची पेस्ट आहे ना ती टाकून घेऊया। तर आता आपण जे भाजलेलं पीठ होतं बेसनाचं ते ऍड करून घेत आहोत आणि ते देखील नीटपणे मिक्स करून घ्यायचं आहे। आणि या सगळ्या गोष्टी करताना आपल्याला गॅसची फ्लेम ही नेहमी स्लो ठेवायची आहे। तर आता वेळ झालेली आहे ती म्हणजे मसाले टाकण्याची। तर सर्वप्रथम आपण टाकत आहोत हळद, गरम मसाला 1 चम्मच, लाल तिखट, घरगुती मसाला आणि आता हे सर्व मसाले देखील आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत। आता आपण यामध्ये ऍड करून घेऊया पाणी। तर पाणी आपण टाकलेलं आहे आणि त्यामध्ये आपण ऍड करून घेत आहोत मीठ। तर आता आपण यामध्ये कोथिंबीर ऍड करत आहोत, याच्याने एक मस्तपैकी सुवास दरवळेल। आणि सर्व गोष्टी टाकल्यावर तुम्हाला परत जर गरज वाटत असेल, जर अति घट्ट वाटत असेल तर त्यामध्ये पाणी टाका। थोड्या वेळाने ना आपल्या या पिठल्याला चम्मच मारून घ्यायचा आहे, अदरवाईज त्या गोष्टी गरम होऊन पाणी आटत जाईल, तो चिपकत जाईल आणि थोड्या वेळाने जळायला सुरुवात होईल। तर ही टीप लक्षात ठेवा। मध्ये तुम्ही चम्मच मारत राहा झाकण साईडला करून आणि परत झाकण ठेवून शिजायला ठेवा। तर मित्रांनो, जवळजवळ 8 ते 10 मिनिटं झालेली आहेत आणि आपला जो पिठला आहे तो मस्तपैकी शिजून तयार झालेला आहे। आपण आता भाकरीची काय काय सामग्री घ्यायची ना ते पाहूया। ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे भाकरीसाठी, तर तुम्हाला अंदाज असेल तुमच्या घरामध्ये किती सदस्य आहेत त्याप्रमाणे भाकरीचं पीठ घ्या। तरी ते आपण पाणी उकळून घेतलेलं आहे, त्यामध्ये मीठ देखील ऍड केलेलं आहे, कारण आपण यामध्ये नंतर मीठ ऍड करणार नाही आहोत। हे बघा, अशा प्रकारे आपण गरम पाणी पिठामध्ये ऍड केलेलं आहे। जर आपण गरम पाणी यामध्ये यूज केलं ना की भाकरी जी असते शेवटला ती सॉफ्ट बनते, अशी कडक बनत नाही आणि भाकरी थोपट्याला सुद्धा सोपे पडते, ती फाटत देखील नाही। हे बघा, अशा प्रकारे पाणी आपल्याला ऍड करायचं आहे। हे बघा, आता मम्मीने यामध्ये पाणी टाकून चम्मचने मिक्स केलं होतं। आता याला थोडा वेळ थंड करून ठेवायचं आहे, जेणेकरून पीठ आहे ते आपलं एकंदरीत थंड होईल आणि हाताने मळण्यास इझी जाईल। तर आपलं पीठ आहे ना भाकरीचं ते थोडं थंड झालेलं आहे, जे की आपण हाताने आता मळू शकतो, म्हणजे एकदम पण थंड नाही झालं आहे। आता मी जर हात लावला तर मला गरमच लागेल, पण मम्मीला कशी सवय आहे ना, इतक्या लेवलचं थंड झालेलं आहे ते आणि ते आता ती मळून घेते मस्तपैकी, जशा प्रकारे आपण चपातीचं पीठ मळतो। जो आपला पीठ आहे ना भाकरीचं तो मळून तयार झालेला आहे आणि आता मम्मी त्याचे गोळे करून घेते। पीठ मळत असताना सोबतच आपण गॅसवरती तवा देखील तापणारे ठेवला आहे। तर आता पाहूया आपण भाकरी थोपटण्याची प्रोसेस। आता ही प्रोसेस तुम्हाला जर फॉलो करायची असेल तर तुम्ही व्हिडिओ नीट पहा। आणि या गोष्टी मी तुम्हाला शिकवू शकत नाही, त्या गोष्टी तुम्हाला शिकण्यासाठी खरंच प्रॅक्टिसची गरज आहे। बघा, याला मम्मीने सुका पीठ लावून त्याला अशा प्रकारे थोडं पोळीचा आकार देण्याचा प्रयत्न केलाय, थोडा लांब। त्याच प्रकारे सुका पीठ खाली सुद्धा घेतलेला आहे आणि मम्मी अशा प्रकारे भाकरी थोपटून घेत आहे। आणि जसं मग सांगितलं मी, प्रॅक्टिस खूप गरजेची आहे यासाठी। तर ही पहा, भाकरी आपली थोपटून तयार झालेली आहे। ती अलगदपणे अशी उचलायची आणि तव्यामध्ये ठेवायची आणि वरून पाण्याचा साठा मारून घ्यायचा आहे। आणि हे करताना सांभाळू ना, कारण का तवा ऑलरेडी तापलेला आहे आपला। आता काय करायचं, ही जी आपली बाजू आहे ना ती थोडीशी शेकून घ्यायची, पूर्णपणे शेकवायची नाहीये आणि मग पलटी करून घ्यायची आहे। हे बघा, तुम्हाला याचा जो टेक्स्चर आहे ना तो अशा प्रकारे दिसेल आणि तुम्हाला नॉर्मल भाकरी पूर्णपणे शिजल्यावर जो टेक्स्चर असतो कसा तो तुम्हाला माहितच असेल। हे बघा, अशा प्रकारे ना मध्ये मध्ये उचलून चेक करायचे की जी आपली सेकंड बाजू आपण शिजवायला ठेवली होती ती नीट शिजलेली आहे की नाही। तर हे बघा, आता आपण भाकरी पलटी मारलेली आहे आणि भाकरी आता फुगायला सुरुवात केलेली आहे। तर अशा प्रकारे आपली ज्वारीची भाकरी देखील तयार झालेली आहे। तर मित्र हो, तयार झालेली आहे आपल्या महाराष्ट्राची परिपूर्ण चव, ती म्हणजे पिठलं भाकरी। आणि सोबतच त्यामध्ये आपण डिश मध्ये कांदा सुद्धा ऍड केलेला आहे आणि ही आपली आहे पूर्णपणे रेसिपी। तर मित्रांनो, व्हिडिओ आवडली असेल तर कमेंट करून सांगा, लाईक, शेअर आणि सबस्क्राईब तुम्ही ऑलरेडी केलं असेल याची मी आशा बाळगतो आणि पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही इथे क्लिक करू शकता।
you.